महिलांचे अंडरवेअर चोरायचा नवरा पुढे उघड झाला धक्कादायक सत्य. पत्नी धक्क्यात. कारण कधीकधी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टी इतक्या विचित्र असतात की त्या ऐकून क्षणभर विश्वासच बसत नाही. ही सुद्धा एक अशीच घटना आहे. वरून पाहता सगळं अगदी सामान्य वाटणारं शांत सुखी कुटुंब, समाजात आदराने वावरणारा नवरा आणि वर्षानुवर्ष संसाराची गाडी सुरळीत चाललेली एक पत्नी. पण या घराच्या भिंतीआड एक असं गुपित दडलं होतं ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. आणि जेव्हा गुपित बाहेर आलं तेव्हा फक्त त्या घरातच नाही तर अनेकांच्या मनात भीती आणि घृणा निर्माण झाली. ती महिला नेहमीप्रमाणे आपल्या रोजच्या कामात गुंतलेली होती. घरातलं वातावरण नेहमीसारखं होतं. नवरा बायकोमध्ये फारसे वाद नव्हते. 30 वर्षांचा संसार, मुलं मोठी झालेली, नातलगांमध्ये ये जा, सगळं काही अगदी ठरलेलं. पण काही दिवसांपासून तिला एक विचित्र गोष्ट जाणवत होती. घरातल्या काही वस्तू, विशेषतः काही कपडे अचानक सापडेनासे व्हायचे. सुरुवातीला तिने फारसं लक्ष दिलं नाही. घरातच कुठेतरी पडले असतील असं तिने स्वतःलाच समजावलं. पण ही गोष्ट 1-2 वेळची नव्हती. पुन्हा पुन्हा तीच जाणीव. काहीतरी चुकीचं घडतंय, कुठेतरी काहीतरी लपवलं जाते असा संशय तिच्या मनात हळूहळू रुजत गेला. तरीही तिने कोणालाही काहीही सांगितलं नाही. कारण ज्या माणसावर तिने आयुष्यभर विश्वास ठेवला होता त्याच्यावर संशय घेणं तिला कठीण वाटत होतं. काही दिवसांनी आणखी एक विचित्र प्रसंग घडला. नातलगांच्या घरी गेले असताना तिथेही अशाच प्रकारची कुजबूज तिने ऐकली. कुणीतरी काहीतरी हरवल्याचं बोलत होतं. कोणी फारसं उघडपणे बोलत नव्हतं, पण वातावरणात एक अस्वस्थता होती. ती गोष्ट तिच्या मनात घर करून बसली. योगायोग फार जास्त होत चालले होते. त्या रात्री तिला झोप लागली नाही. डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले होते. खरंच काहीतरी गंभीर आहे का, की आपणच जास्त विचार करत नाही ना, असे प्रश्न तिच्या मनात येत होते. पण दुसऱ्या दिवशी जे घडलं त्याने तिच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकली. एक साधा प्रसंग, एक छोटासा धक्का आणि सगळं चित्र तिच्यासमोर उघड होऊ लागलं. सुरुवातीला तिला जे दिसलं ते समजून घेण्यास तिचं मन तयारच नव्हतं. डोळ्यांवर विश्वास ठेवावा की मनावर असा संघर्ष तिच्या आत सुरू झाला. क्षणभर तिला वाटलं हे शक्यच नाही. हा गैरसमज असणार, पण पुरावे तिच्या समोर होते. हळूहळू थरथरत्या हातांनी तिने सत्याची जोडणी करायला सुरुवात केली. मागच्या अनेक महिन्यांपासून घडलेल्या घटना, गायब झालेल्या वस्तू, लोकांची कुजबूज, सगळं एकमेकांशी जुळत होतं. आणि त्या सत्याचा धक्का इतका जबरदस्त होता की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती व्यक्ती कुणी बाहेरचा नव्हता, कुणी अनोळखी चोर नव्हता. तो होता तिचाच नवरा, 30 वर्षाचा जोडीदार, ज्याच्यासोबत तिने आयुष्याची प्रत्येक चढउतार पाहिली होती. आणि तोच माणूस एक असं कृत्य करत होता ज्याची कल्पनाही कुणी करू शकणार नाही. पण हे एवढ्यावरच थांबत नव्हतं. जेव्हा तिने अधिक खोलात जाऊन विचारपूस केली तेव्हा आणखी भयंकर सत्य समोर आलं. हा प्रकार एकदाच किंवा चुकून झालेला नव्हता. ही सवय होती आणि ती सवय त्याला जवळच्या ओळखीच्या महिलांपर्यंत घेऊन गेली होती. नातेवाईक, मैत्रिणी, शेजारी, ज्या घरात तो आदराने जात होता तिथेच संधी साधून तो हे घृणास्पद कृत्य करत होता. हे समजताच त्या महिलेची अवस्था शब्दात मांडणं कठीण आहे. लाज, राग, भीती, घृणा आणि विश्वासघात सगळं एकाच वेळी तिच्या मनावर कोसळलं. समाजात कसं वावरायचं, लोकांच्या नजरेला कसं सामोरे जायचं, इतके वर्ष जो माणूस सुरक्षित वाटत होता तोच असा निघाल्यावर आयुष्य पुढे कसं न्यायचं, असे असंख्य प्रश्न तिच्या मनात घोळत होते. शेवटी ती पूर्णपणे कोलमडली. आपलं दुःख कुणाला तरी सांगावं म्हणून तिने एका वेबसाईटवर आपली कहाणी मांडली. तिथे तिने पहिल्यांदाच उघडपणे ते सत्य लिहिलं आणि आपल्या पतीला थेट पॅन्टी थीप असं संबोधलं. हे शब्द लिहितानाही तिच्या हाताला कंप सुटत होता, कारण ते फक्त शब्द नव्हते, ते तिच्या तुटलेल्या विश्वासाचं प्रतीक होतं. 30 वर्षांचा संसार एका क्षणात अर्थहीन वाटू लागला. पुढे काय करायचं, कोणता निर्णय घ्यायचा याबाबत ती प्रचंड संभ्रमात आहे. काही जण याला मानसिक विकृती म्हणतात, तर अनेक जण तिला कठोर पण योग्य निर्णय घेतल्याचा सल्ला देतात. ही घटना गुजरातमधील असल्याचं एका हिंदी वेबसाईटनुसार सांगितलं जात आहे. आजही विचित्र घटना, धक्कादायक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरते. अनेक जण हादरले आहेत, कारण ही फक्त चोरीची कथा नाही, विश्वासाची, विश्वासघाताची, जवळच्या नात्यात दडलेल्या अंधाऱ्या बाजूची ही कथा आहे. त्याचबरोबर जवळच्या नात्यात दडलेल्या अंधाऱ्या बाजूची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक नात्यात विश्वासाचं मोल किती मोठं असतं हे या घटनेतून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आणलं आहे.